मी तुम्हाला फ्रँकली सांगेल की माझ्या मोस्टली साड्या ज्या मी घातलेल्या असतात, नेसलेल्या असतात, सुंदर साडी आहे ही. असं एकच कलर नाही आहे, येल्लो, थोडा ऑरेंज येल्लो असा धूपछावमध्ये आहे आणि खूप सुंदर आहे बघा. पदर पण हिचा एकदम मस्त आहे, तुम्ही बघू शकता. इव्हन 20-20, 25-25 वर्ष जुन्या अशा पण तिच्या साड्या आहेत ज्या आपण म्हणतो प्युअर सिल्क मधल्या, त्या पण आहेत ज्या खूप छान सुंदर आणि अजूनही खूप छान आहेत. घातल्यावर त्या अजूनही खूप रिच लुक देतात. बॉर्डर पण तशीच कॉपर कलरच्या डिझाईन मध्ये आणि रेड कलरची त्याला बॅकग्राऊंड आहे, म्हणजे बॉर्डर रेड कलरच्या बॉर्डरवर कॉपर कलरची अशी मस्त डिझाईन आहे. त्यानंतर ही आहे, ही माझी एकदम फेवरेट साडी आहे. मला ही साडी खूप जास्त आवडते. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग, वेलकम टू द न्यू व्लॉग. तर मोस्ट रिक्वेस्टेड असा व्हिडिओ मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे. मला खूप कधीपासनं कमेंट्स येत होत्या की साडी आणि वेस्टर्न ड्रेसेसचं कलेक्शन दाखव म्हणून. इवन मला इंस्टाग्रामला पण 2 ते 3 वेळा DM येऊन गेले की तुझं साडी कलेक्शन दाखव म्हणून, किंवा मागच्या वर्षी ज्या तू गौरी गणपतीत साड्या नेसल्या होत्या त्या कुठून घेतल्या ते सांग म्हणून. आणि मागे मी ज्वेलरी कलेक्शनचा व्हिडिओ केला होता, त्यात पण कमेंट आलेली की साडी कलेक्शन दाखव. आत्ता रिसेंटली पण येऊन गेल्या, तर म्हटलं चला अगदी मोस्ट अवेटेड असा हा व्हिडिओ आहे, आपण आज करूया साडी कलेक्शनचा. तर मी तुम्हाला फ्रँकली सांगेल की माझ्या मोस्टली साड्या ज्या मी घातलेल्या असतात, नेसलेल्या असतात, त्या मम्मीच्या असतात. माझ्या मम्मीच्याच साड्या मी बऱ्याच वेळा नेसते, कारण मला माझ्या मम्मीचा चॉईस खूप आवडतो. प्रत्येकालाच आवडत असेल, बट स्पेसिफिकली असं होतं माझं की मी जेव्हा साडी घेते तेव्हा मी कन्फ्यूज असते, किंवा मग त्यापेक्षा बेटर मम्मी छान घेऊ शकते माझ्यासाठी साडी, किंवा तिला खूप जास्त कळतं त्यातलं. सो मला जरी घ्यायच्या असतील काही इव्हेंटसाठी साड्या, फंक्शनसाठी, तर मी तिलाच सांगते की ह्या इव्हेंटसाठी माझ्यासाठी साडी तू घेऊन ठेव म्हणून. मी नाही घेत शक्यतो. खूप कमी वेळा असं होतं की मी एकटी जाऊन साडी घेतलेली, आणि पुण्यात मी हार्डली 3 ते 4च साड्या घेतल्या असतील, नाही तर मी नाही घेत. किंवा जेव्हा मी घेतली असेल तेव्हा मी नाशिकला आहे आणि मला साडी घ्यायची तर मम्मीसोबत आहे, अशाच वेळी मी घेते, कारण मला तिचाच चॉईस आवडतो आणि मॅक्सिमम टाईम मी तिच्या साड्या वेअर करते. आणि ती पण घेताना अशा साड्या घेते की ज्या मला सूट होतील किंवा मी घालेल आणि त्यानंतर ती घालते. असं खूप वेळा होतं की तिने साड्या घेऊन ठेवलेल्या असतात, पहिले त्या मी घालते आणि त्यानंतर ती घालते. सो असं काहीसं आहे. बट आत्ता माझ्याकडे ज्या माझ्या साड्या आहेत त्या मी तुम्हाला दाखवते. आणि दिवाळीमध्ये जेव्हा मी नाशिकला जाईल तेव्हा माझ्याकडे थोडा टाईम असेल तर मी तुम्हाला मम्मीच्या साड्यांचं कलेक्शन दाखवेल, जे तुम्हाला आणखी जास्त आवडेल बघायला, कारण तिच्याकडे खूप जास्त व्हरायटी आहे. प्रत्येक प्रकारच्या साड्या आहेत आणि खूप सुंदर सुंदर आहे. इवन 20-20, 25-25 वर्ष जुन्या अशा पण तिच्या साड्या आहेत ज्या आपण म्हणतो प्युअर सिल्कमधल्या, त्या पण आहेत ज्या खूप छान सुंदर आणि अजूनही खूप छान आहेत. घातल्यावर त्या अजूनही खूप रिच लुक देतात. अशा साड्या आहेत. तर त्यातल्या काही सिलेक्टेड साड्या ज्या मला आवडतात, मम्मीला आवडतात आणि त्या तुम्हाला पण बघायला आवडेल, अशा मम्मीच्या साड्यांचं कलेक्शन मी नक्कीच घेऊन येईल दिवाळीमध्ये. आणि प्युअर सिल्कच्या वगैरे अशा मी नाही घेत, कारण मम्मीकडे खूप जास्त कलेक्शन आहे प्युअर सिल्कचं. ती मला घेऊ पण देत नाही, कारण ती म्हणते माझ्याकडे आहेत त्याच इतक्या आहे, तू कशाला घेते. आणि ती वरचेवर घेतही असते साड्या, तिला खूप आवडतात. जसं एखाद्याला बॅग कलेक्शनचं असतं, ड्रेसेस कलेक्शनचं वेड असतं, तसं मम्मीला साडी कलेक्शनचं वेड आहे. सो भरपूर तिच्याकडे प्युअर सिल्कच्या खूप सुंदर सुंदर साड्या असतात. सो मी काही त्या घेत नाही. ती म्हणते तू घेतच नको जाऊ, आणि किंवा मी घेतल्याही तरी ती मला तू डिझायनरमध्ये वगैरे घे अशा म्हणते, कारण डिझायनर ती काही घालत नाही. सो ती म्हणते की मी काही त्या घेत नाही, तर तसं घ्यायचं तर तू त्या घे, आणि मग दोन्ही पॅटर्न होऊन जातात माझ्यासाठी, प्युअर सिल्क पण आणि डिझायनर पण. सो असं काहीसं आमचं चालू असतं. तर आत्ता मी माझ्या साड्या दाखवते तुम्हाला. तर ही एक साडी आहे जी मी दिवाळीसाठी म्हणून घेतली होती एक वर्षी. ही मी नाशिकलाच घेतलेली होती आणि वर्कची आहे, नेव्ही ब्लू कलरचं, आणि खूप सुंदर असं हे पाईपचं म्हणतात तसं टाईपचं हे वर्क आहे. आणि पूर्ण साडीवर हे असं वर्क आहे, खूप सुंदर दिसते. आणि त्याच्या पदराला हे असे मस्त टॅसल्स आहेत.
ज्या ज्या साडीचे म्हणजे मी वेअर केल्यानंतरचे फोटो असतील ते मी इथे साईडला ॲड करेल, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की पूर्ण साडी कशी आहे. तर हे बघा, अशा प्रकारची ही साडी आहे, पूर्ण भरलेली आहे आणि खूप सुंदर लुक देते आणि तिला अशी गोल्डन बॉर्डर पण आहे. तर ही मी नाशिकलाच घेतलेली आहे. मॅक्सिमम साड्या आमच्या नाशिकच्या सोनी पैठणीमधल्या असतात. म्हणजे मला पुण्यात साड्या आवडत नाही तितक्या, बट मला नाशिकच्या सोनी पैठणीमध्ये असं कधीच होत नाही की मी गेली आणि मला साडी आवडली नाही, असं होतच नाही. बिना साडी घेतल्याचं किंवा आज आवडलीच नाही साडी असं कधीच झालेलं नाही आत्तापर्यंत. माझ्या लग्नाच्या सगळ्या साड्या, मम्मीच्या सगळ्या साड्या अजूनही आम्ही तिथनंच घेतो. सो बऱ्याच साड्या ज्या नाशिकमधल्या आहेत त्या माझ्या सोनी पैठणीमधल्या आहे. ही पण तिथलीच आहे, खूप सुंदर दिसते. मी ही 2 ते 3 वेळा नेसून झाली आहे. फोटो मी ॲड करते. त्यानंतर ही एक साडी आहे जी मम्मीने मला माझ्या डोहाळे जेवणाला दिली होती. मी जी ग्रीन नेसावी लागते डोहाळ जेवणासाठी ती मी इथे पुण्यातच घेतली होती आणि मम्मीने जेव्हा ओटी भरली तेव्हा ही साडी मला दिली होती. खूप सुंदर साडी आहे ही. असं एकच कलर नाही आहे येल्लो, थोडा ऑरेंज येल्लो असा धूपछावमध्ये आहे आणि खूप सुंदर. हे बघा, असे गोल्डन काठ आहे आणि मध्ये अशा प्रकारची डिझाईन आहे, एकदम छान आहे. ही पण तिने सोनी पैठणीमध्येच घेतली होती. खूप मस्त लुक येतो हिचा. ही मी माझ्या चुलतदिरांच्या लग्नामध्ये नेसली होती कॉन्ट्रास्ट ब्लाऊज घालून. हे बघा, आणि अशा प्रकारचा हा तिचा पूर्ण भरलेला असा हा पदर आहे. पदर पण एकदम छान आहे, मस्त भरलेला आहे आणि सिल्कचीच आहे ही पण साडी. सो अशी काहीशी ही साडी आहे जी मम्मीने मला डोहाळ जेवणाला दिली होती. पदर पण हिचा एकदम मस्त आहे, तुम्ही बघू शकता. सुंदर अशी साडी आहे ही आणि पदराला हे असे टॅसल्स आहेत. तर ही एक आहे जी डोहाळ जेवणाला मम्मीने मला दिली होती. आणि एक टिप देईल मी तुम्हाला की तुम्ही जेव्हा साड्या हँगरला किंवा नॉर्मल पण ऑर्गनायझरमध्ये फोल्ड करून ठेवत असाल तर काही काळानंतर त्याची घडी चेंज करत राहायची, कारण ज्या एकाच घडीवर जर साडी राहिली तर ती तिथे चिरते, कारण त्याच एका घडीवर राहून राहून साडी तिथे चिरते असं होतं. त्यामुळे घडी चेंज करत राहायची साडीची काही काळानंतर. आणि ही एक आहे ब्लॅक साडी जी मी एका संक्रांतीला घेतली होती. सो अशी काहीशी आहे. ही पण सोनी पैठणीमध्येच घेतली आहे नाशिकला. हे बघा, अशा प्रकारची साडी मस्त स्क्वेअर आहे, कॉपर कलरचे आहे हे स्क्वेअर्स, बुट्टी याची. आणि बॉर्डर पण तशीच कॉपर कलरच्या डिझाईनमध्ये आणि रेड कलरची त्याला बॅकग्राऊंड आहे, म्हणजे बॉर्डर रेड कलरच्या बॉर्डरवर कॉपर कलरची अशी मस्त डिझाईन आहे. सो ही पण संक्रांतीसाठी एकदा घेतलेली होती मी आणि मस्त साडी आहे. आणि असा भरलेला हिचा पदर आहे, पूर्ण भरलेला हिचा पदर, सुंदर आहे बघा. आणि काठ याचे इतके मस्त एकदम ब्रॉड असल्यामुळे घातल्यावर खूप छान लुक येतो. असे एकदम ब्रॉड असे काठ आहेत, मध्ये मस्त बुट्टी आहे. काहीतरी वेगळी बुट्टी वाटली होती मला ह्याची. नेहमी जी कॉमन असते छोटी बुट्टी वगैरे म्हटलं तशी नको घेऊया, ही काहीतरी वेगळी वाटली म्हणून मी ही एक घेतली होती तेव्हा. आणि पदर पण हिचा खूपच छान आहे, पूर्ण भरलेला आहे. सो ही मी एकदाच नेसली संक्रांतीला, त्यानंतर काही नेसणं झालं नाही, कारण ब्लॅक साडी माझ्या सासरी चालत नाही, त्यामुळे बाकी काही इव्हेंटला ती घालून झाली नाही. आणि बघूया आता पुन्हा कधी घालून होते ते. आणि ही एक आहे, ही जी मी पुण्यात घेतली 2 वर्षापूर्वी घेतली होती मी गौरी गणपतीच्या वेळेस, की होईल नेसायला. तेव्हा मी काय व्लॉग वगैरे करत नव्हते, बट ही 2दा नेसून झाली माझी. ही पूर्ण हेवी वर्कची आहे. हे बघा, त्याची म्हणजे जड आहे ती, दिसायला जरी अशी मिनिमल दिसत असली बट तसं नाही, तिचं वर्क खूप हेवी आहे, जड लागते ती. हे बघा, अशा प्रकारची पूर्ण ही वर्कची बॉर्डर आहे. ही मी पुण्यात कुमटेकर रोडला हिंद क्रिएशनमधून घेतली होती आणि ऑर्गॅन्झा पॅटर्नमध्ये आहे. हे बघा, अशी बॉर्डर आहे आणि पूर्ण वर्क केलेलं आहे आणि ऑर्गॅन्झामध्ये. ॲक्च्युली डिझाईन त्याचं नीट दिसून येत नाही आहे, बट सेल्फ डिझाईनमध्ये आहे ही.
हे बघा, हा तिचा पदर आहे. पूर्ण साडी पण अशीच आहे आणि पदर पण तसाच पूर्ण भरलेला आहे, तीनही बाजूला काठ वगैरे. आणि मध्ये पूर्ण साडीला हे अशी बुट्टी आहे, स्टोन आहे, बुट्टी नाही म्हणू शकत, स्टोन आहेत. आणि ऑर्गॅन्झामध्ये आहे. त्याचं डिझाईन ॲक्च्युली दिसत नाही, ही प्लेन नाही आहे, अशी त्याला मध्ये मध्ये सेल्फ डिझाईन आहे आपण म्हणतो. हे बघा, इथे पेटल्स दिसत असतील, अशी पूर्ण साडीला डिझाईन आहे. हे बघा, व्हिडिओत तेवढं कळूनच येत नाही आहे, बट सेल्फ डिझाईन असलेली ही साडी आहे आणि अशी काहीशी आहे. आणि ह्याचं कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आहे असं. ही जी मध्ये बुट्टी आहे त्या कलरमध्ये ब्लाऊज आहे आणि ब्लाऊजला पण वर्क आहे. सो ही एक साडी आहे जी मी पुण्यातनं घेतली आहे आणि सुंदर साडी आहे. डिझायनर साड्या माझ्या मते माझ्या पुण्यात घेणं झालं आणि एक डोहाळ जेवणाची जी काठपदरची असते ती, बाकी मग नाशिकच. ही एक आहे, ही पण मी पुण्यातच घेतली होती, हिंद क्रिएशनमध्येच घेतली होती. ही पण डिझायनर आहे. ही माझ्या धीरांच्या लग्नात घेतली होती मी, चुलत धीरांची. अशा प्रकारची आहे ही. ह्याला पण पूर्ण असं वर्क आहे, हेवी आहे. ही पण खूप हेवी आहे, मध्ये अशी बुट्टी आहे आणि त्याला पण स्टोन वगैरे लावलेले आहेत. ह्याच्यावर मी कॉन्ट्रास्ट ब्लाऊज स्टिच केलेलं तेव्हा, आणि फोटो असेल तर मी साईडला ॲड करते. खूप छान दिसते ही साडी. ही पण हिंद क्रिएशनमधलीच आहे आणि पदर पण एकदम मस्त आहे हिचा. अशा प्रकारे हा पूर्ण भरलेला पदर आहे. मस्त साडी आहे. नेसल्यावर खूप सुंदर दिसते आणि एकदम जड आहे. काही माझ्या साड्या आहेत लग्नातल्या वगैरे, त्या गावाला म्हणजे माझ्या सासरी वगैरे ठेवलेल्या आहेत, त्या नाही दाखवता येणार. सो हे बघा, अशी मस्त दिसते ही. आणि त्याला स्टोन वगैरे आहे पूर्ण साडीवर, त्यामुळे खूप छान शाईन होते. नाईट फंक्शनला वगैरे पण खूप सुंदर दिसते ही. माझ्या मते मी 1 की 2च वेळा नेसली ही पण, आणि छान आहे. आणि ह्याची जी बुट्टी आहे ही पण अशी जर आहे, जरीचं वर्क आहे आणि त्यावर असे मस्त स्टोन लावले आहेत. सो ही पण एकदम सुंदर दिसते ही साडी. सो अशा ह्या 2 साड्या आहेत ज्या मी पुण्यातल्या कुंटेकर रोडच्या शॉपमध्ये घेतल्या आहे आणि 1-2 आहेत ज्या मी एक्झिबिशनमध्ये घेतल्या होत्या. ही एक साडी आहे जी मी एक्झिबिशनमध्ये घेतली होती पुण्यातच. कॉटनची आहे की हलकी फुलकी एखादी 2 साडी असावी. प्रत्येक वेळी आपण काही हेवी किंवा काठपदराच्या साड्या नाही नेसू शकत काही इव्हेंटला, किंवा घरात पण छोट्या मोठ्या काही गोष्टी असतील तर तेव्हा हलकी फुलकी अशी कॉटनची साडी छान वाटते, म्हणून मी ही एक घेतली होती पुण्यात एक्झिबिशनला. सो अशी ही पण धूपछाव कलरमध्येच आहे, कॉटनची आहे, एकदम लाईट वेट आहे आणि मस्त काम केलेलं आहे. ह्याच्यावर पण असे जरीच्या ह्या लाईन्स आहे आणि कलरफुल असे हे टॅसल्स आहे. मी तिरुपतीला गेलेली त्या व्लॉगमध्ये ही साडी वेअर केलेली, त्याचा पण फोटो साईडला ॲड करते. कॉन्ट्रास्ट ब्लाऊजवर खूप छान दिसते ही साडी. अगदी पटकन अशी नेसायला, कुणाकडे सत्यनारायण पूजा असेल किंवा नॉर्मल असं काही फंक्शन असेल तर त्याला नेसायला ही एकदम छान आहे. सो ही एक साडी आहे कॉटनमध्ये, हलकी फुलकी अशी आणि मस्त आहे. ऑल ओव्हर अशीच आहे ही, पदर काही वेगळा नाही आहे, ऑल ओव्हर आहे अशीच. सो ही एक साडी आहे जी मी पुण्यात एक्झिबिशनमध्ये घेतलेली आहे. त्यानंतर ही पण एक कॉटनमध्येच आहे, बट ही मल कॉटनमध्ये आहे जी खूपच लाईट वेट असते. ही आधी दाखवली त्या साडीपेक्षा पण ही एकदम लाईट वेट असते. ही मल कॉटनमध्ये आहे, ही पण धूपछावमध्येच आहे, बट हिला पूर्ण असं टिकली वर्क केलेलं आहे ज्याने एकदम मस्त ग्लेज येते. आणि हे बघा, असे पदराला टॅसल्स आहे पूर्ण साडीवर असंच. हा ॲक्च्युली पदर आहे आणि पूर्ण साडीला असं मध्ये मध्ये लाईन्स आहे ब्लू कलरच्या आणि आत असं टिकली आहे. खूप छान दिसते ही साडी. मी लास्ट इयर ज्या दिवशी गणपती बसवायचं होतं त्या दिवशी नेसली होती. अगदी हलकी फुलकी एकदम छान वाटते आणि धूपछाव असल्यामुळे खूप मस्त ग्लेज येते त्या साडीला. अशी ही साडी आहे, एकदम सुंदर दिसते आणि त्याच्या टिकलीला पण इतकी शाईन आहे की घातल्यावर एकदम छान दिसते. सो ही पण मी एक्झिबिशनमध्ये घेतलेली साडी आहे पुण्यातच. त्यानंतर ही आहे, ही माझी एकदम फेवरेट साडी आहे. मला ही साडी खूप जास्त आवडते. ही साडी ऑलमोस्ट मी 3 ते 4 वेळा नेसली आहे. जेव्हा गाडी घेतली होती आम्ही आत्ता जानेवारीमध्ये, तुम्ही जर तो व्लॉग बघितला असेल तर आम्ही संध्याकाळी दगडूशेठला गेलेलो तेव्हा पण मी हीच साडी वेअर केलेली होती. 3 ते 4 वेळा माझी ही साडी नेसून झाली.
एकदा सोसायटीत गणपतीच्या आरतीला पण नेसलेली मी ही. आणि असं एकदम सिल्क आहे हे, आणि सिल्कवर असं सुंदर मोत्याचं काम केलेलं आहे. हे बघा, पूर्ण साडीवर असे मध्ये मध्ये हे असं मोत्याचं काम केलेलं आहे, वर्क आहे. आणि मध्ये अशा लाईन्स आहेत, त्यात पण टिकली वर्क आहे. तेवढं कळून नाही, हां असं दिसतंय. हे बघा, खूप सुंदर ग्लेज आहे. सिल्क असल्यामुळे खूप छान शाईन करते ती. आणि मध्ये हे जे लाईन्स आहे ते पण खूप छान आहेत, आणि त्याला पण असं टिकली वर्क आहे. आणि हे बघा, हा पदर आहे ज्याला पूर्ण असं डिझाईन केलेलं आहे अशा प्रकारचं सेमी सर्कलमध्ये, आणि त्याला पण पूर्ण मोत्याचं वर्क आहे. ह्या साडीला ऑलमोस्ट 3-3.5 वर्ष झाले ह्या साडीला, आणि मी 3 ते 4 वेळा नेसली पण ही. खूप जास्त आवडते. ही पण साडी मम्मीने घेऊन ठेवली होती माझ्यासाठी की ही मला छान दिसेल म्हणून. आणि मग मी जेव्हा नाशिकला गेली तेव्हा तिने दिली होती मला. आणि मग मी इकडे आल्यावर गणपतीत वगैरे अशा 2-3 इव्हेंटला माझी फ्रेंड होती, तिच्या इथे पूजा होती, तेव्हा अशी नेसली होती. सो अशी काहीशी ही साडी आहे जी माझी एकदम फेवरेट आहे. आणि ह्याच्यात सोबत ब्लाऊज पीस पण होता जो कॉन्ट्रास्ट होता. मी साडीचा फोटो ॲड करते. कॉन्ट्रास्ट होता आणि त्याला नेकला असंच पूर्ण वर्क केलेलं आहे, बॅक नेकला वगैरे. सो खूप सुंदर दिसते ही साडी. ही माझी एकदम फेवरेट साडी आहे. सो ही पण मम्मीने नाशिकलाच घेतली होती. त्यानंतर ही एक साडी आहे जी मी गेल्या दसऱ्याला नेसली होती. ॲक्च्युली मी मम्मीला मागच्या गणपतीच्या वेळेस 2 साड्या घेऊन ठेवायला, 1 साडी घेऊन ठेवायला सांगितली होती, 2 नाही, की एखाद्या गणपतीतल्या 3-4 दिवसातल्या ह्याच्यामध्ये एकदा नेसायला होईल म्हणून. बट तिला ही पण आवडली आणि तिने मला फोटो पाठवला तर मला पण आवडली. मग मी ही पण एक घ्यायला सांगितली आणि अजून एक घ्यायला सांगितली होती जी आत्ता नाशिकला आहे, बट दोन्हींचा फोटो मी ॲड करते. ही गणपतीच्या पॅचमध्ये तर काही तेव्हा माझं नेसणं झालं नव्हतं, मग मी ही दसऱ्याला नेसली होती. खूप सुंदर आहे, असं क्रशमध्ये पॅटर्न आहे आणि पॅचवर्क आहे याला. हे बघा, अशा प्रकारे हे पॅचवर्क आहे, ग्रे कलर. आणि मध्ये पूर्ण साडीला असं बॉर्डरला हे पूर्ण असं बॉर्डर पॅचवर्कची आहे. खाली पण अशी वर्क आहे बॉर्डर, आणि मध्ये मध्ये मस्त असे पॅचेस आहेत त्याला. हे बघा, असे मस्त मध्ये पूर्ण पॅचेस आहे. खूप लाईटवेट आहे ही साडी, एकदम लाईटवेट आहे. खूप हलकी आहे, म्हणजे घातल्यावर कळून पण येत नाही इतकी लाईटवेट आहे. आणि दिसते पण खूप छान, एकदम मस्त दिसते. सो तेव्हा मी तिला घेऊन ठेवायला लावली होती, बट गणपतीत काय तेव्हा नेसणं झालं नव्हतं, मग मी दसऱ्याला ही साडी नेसली होती. सो ही पण नाशिकलाच घेतलेली आहे मम्मीने. ही एक आहे जी नाशिकला एक्झिबिशनला घेतली होती, तेव्हा मी पण होती मम्मीसोबत, आणि मला ही आवडली होती की हलकी फुलकी ही पण छान वाटेल कॉन्ट्रास्ट ब्लाऊजवर. जी मी आत्ता मम्मी आली तेव्हा अधिक महिन्याचा आम्ही जो ओटी भरण्याचं वगैरे ते सगळं केलं होतं, तेव्हा ही साडी नेसली होती कॉन्ट्रास्ट ब्लाऊजवर. ही पण एकदम लाईट वेट आहे आणि पूर्ण अशी चेक्सची आहे, मस्त आहे. आणि म्हटलं ही छान वाटेल हलकी फुलकी अशी. कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पण होतं माझ्याकडे, ह्यावर जाणारे असे 2-3 ब्लाउजेस पण आहे माझ्याकडे. हे बघा, अशी बॉर्डर आहे आणि बॉर्डर पण खूप छान आहे, गोल्डन, एकदम ग्लेज आहे त्याला सुद्धा. आणि अशी काहीशी आहे, आणि पदराला असे टॅसल्स आहेत, आणि असा पदर आहे. सो ही पण नाशिकला मी एका एक्झिबिशनमध्ये गेली होती, तेव्हा आम्ही ॲक्च्युली 2-3 साड्या घेतल्या होत्या. मम्मीने 2 घेतल्या होत्या आणि मी ही 1 घेतली होती. सो अशा काहीशा या साड्या आहेत. आणि मी मागे एकदा एका व्लॉगमध्ये दाखवलं होतं की नाशिकलाच होती, तर मम्मीने आणि मी शॉपिंग केलेली, तेव्हा मी ही एक घेतलेली. हिला अजून फॉल पिको वगैरे करायचं बाकी आहे, पण पूर्ण साडीवर हे अशा प्रकारचं वर्क आहे. बट मी तेव्हा दाखवली होती, पण म्हटलं चला आता साडीचाच ब्लॉग करतोय तर पुन्हा एकदा ही साडी पण शेअर करूया. हे बघा, अशा प्रकारचं वर्क आहे हिला, पूर्ण साडीवर असं वर्क आहे, मस्त आहे, लाईटवेट आहे ही पण. आणि नेसल्यावर खूप सुंदर, जेव्हा केव्हा, आणि नेसल्यावर खूप सुंदर दिसेल जेव्हा केव्हा मी हिला पिको फॉल वगैरे करेल आणि नेसेल तेव्हा तुम्हाला व्लॉगमध्ये दिसेलच. हे बघा, मध्ये मध्ये असं पॅचवर्क आहे, वर्क पण खूप सुंदर आहे, आणि असं मोत्याचं पण बुट्टी आहे मध्ये मध्ये. आणि हा पूर्ण हा जो दाखवला होता मी तो पदर आहे. सो अशी काहीशी ही पण एक साडी आहे, नाशिकलाच घेतलेली.
ही जेव्हा केव्हा मी नेसेल तेव्हा तुम्हाला दाखवेलच. आता कधी नेसून होते माहीत नाही. त्याच्यावर अजून ब्लाऊज वगैरे ह्या सगळ्या गोष्टी येणार. आणि आता गौरी गणपतीसाठीच्या सगळ्या साड्या कधी कुठली घालायची हे डन झालेलं आहे. त्यामुळे हिचा नंबर कधी लागेल आता काय मी ते सांगू शकत नाही, पण लवकरच मी हिचा पण नंबर लावेलच. आणि जेव्हा लावेल तेव्हा तुम्हाला व्हिडिओत दाखवेल. तर ही पण आहे, ही मी नाशिकलाच घेतली होती. ही ॲक्च्युली माझ्या धीरांचं लग्न होतं, नाही नंदेचं लग्न होतं, चुलत नंदेचं. तेव्हा मी ही घेतलेली. मला तेव्हा थोडा साऊथ इंडियन लुक करायचा होता, तर म्हटलं आपण व्हाईट साडी घेऊया साऊथ इंडियन लुकसाठी. आणि ही घेतली होती मी. एकदम ब्रॉड अशी बॉर्डर आहे आणि ह्याच्यावर पिंक कलरचं मी फॅब्रिक घेऊन पूर्ण हेवी वर्क केलं होतं. मी आता तिरुपतीला गेली तेव्हा हीच साडी नेसली होती आणि त्यावर ते ब्लाऊज घातलं होतं. फोटो मी ॲड करते. खूप सुंदर दिसते. मध्ये पूर्ण प्लेन आहे. ॲक्च्युली व्हिडिओत तितकं कळून येत नाही आहे, बट हिला अशी शाईन आहे, म्हणजे सिल्कची आहे ही पण साडी. पण व्हिडिओत तेवढं कळून येत नाही आहे, प्लेन आहे. तर ही पण सिल्कमध्येच येते. आणि पदर पण हिचा पूर्ण असा भरलेला आहे. खूप सुंदर आहे. हे बघा, अशा प्रकारचा हा पदर आहे हिचा, पूर्ण भरलेला आहे. नेसल्यावर खूप छान दिसते. आणि तेव्हा मी साऊथ इंडियन लुक केला होता, त्यामुळे एकदम छान वाटत होती ही साडी. सो अशी काहीशी ही साडी आहे. आणि हे बघा, मस्त मोठी बॉर्डर आहे. आणि ही मी नाशिकला घेतली, पण ही सोनी पैठणीतली नाही आहे, ही दुसरीकडनं घेतली होती मी. आणि ही एक साडी आहे जी माझ्या एंगेजमेंटची साडी आहे. म्हणजे एंगेजमेंटच्या वेळी जेव्हा आपण पहिले नेसतो आणि नंतर मुलाकडचे साडी देतात, पण तर आधीही मी नेसलेली जी आमच्याकडची होती. ही मुंबईला घेतली होती आम्ही, म्हणजे रॅन्डम घेतली होती. असं काही एंगेजमेंट वगैरे तेव्हा माझी फिक्स झालेली नव्हती. अगदी एंगेजमेंट वगैरे ठरण्याच्या 1 महिना आधी आम्ही काही कारणासाठी मुंबईला गेलेलो आणि एका शॉपच्या बाहेर ही स्टॅच्यूला लावलेली दिसली, तर आम्ही तेव्हा ही घेतली होती. मला तेव्हा ही साडी खूप आवडली होती. सो आम्ही ही स्टॅच्यूची साडी त्यांना काढून द्यायला सांगितली आणि मग ती घेतली होती. आणि नेक्स्ट मंथ माझी एंगेजमेंट फिक्स झाली, सो नवीच होती ही साडी. मग तेव्हा मी ही नेसलेली. खूप छान आहे. एवढी वर्ष झाले हिला, बट ही पण अजून तशीच्या तशीच आहे, काहीच झालेलं नाही. आणि हे बघा, मस्त असं स्टोनचं वर्क केलेलं आहे खाली आणि त्याची शाईन पण तशीच आहे, पूर्ण स्टोनची. आणि वरती जी बुट्टी आहे त्याला पण स्टोन आहेत आणि त्याला पण मस्त शाईन आहे. पूर्ण साडी ही अशीच आहे, ऑल ओव्हर आहे. आणि पदर हिचा अशा प्रकारचा हा पदर आहे. सगळ्या बाजूने अशी बॉर्डर आहे आणि मस्त पदर आहे. सिल्कमध्येच हे असं जरा सिल्कचंच फॅब्रिक आहे याचं पण. आणि खूप छान दिसते ही पण नेसल्यावर. तेव्हा नेसली, त्यानंतर काय माझं अजून नेसणं झालं नाही आहे. माझ्या डोक्यात होतं की तिरुपतीला जाऊ तेव्हा ही नेसावी, बट ब्लाऊज इश्यू झाला, सो मी ही कॅन्सल केली आणि ती व्हाईटवाली नेसली होती. इन केस मी जर परत कधी तिरुपतीला गेली तर माझा प्लॅन आहे की हीच नेसावी म्हणून. व्हाईट पण आहे, साऊथ इंडियन लुक टाईप पण होते थोडी आणि सुंदर दिसेल. सो अशी काहीशी आहे. ही पण थोडीशी हेवी आहे, हातात घेतली की जड लागते. सो ही एक साडी आहे. बाकी माझ्या लग्नातल्या वगैरे साड्या इथे नाही आहेत सगळ्या. काही मम्मीकडे ठेवलेल्या आहेत, काही सासरी ठेवल्या आहेत, अशा सगळ्या डिवाईड झालेल्या आहेत. इथे मी ह्या थोड्याच साड्या ठेवलेल्या आहेत. आणि असं काहीसं माझं हे साड्यांचं कलेक्शन आहे. बट ह्यापेक्षा सुंदर तुम्हाला साड्या बघायच्या असतील तर त्या मी मम्मीच्या एक दिवस नक्की शेअर करेल, ज्या मी बऱ्याचदा वेअर करत असते मम्मीच्या साड्या. आणि मला खूप आवडतं तिच्या साड्या वेअर करायला, कारण खूप सुंदर सुंदर कलेक्शन आहे तिचं. आणि ती पण घेताना मला छान दिसेल ह्या अँगलने बघूनच साड्या घेत असते. आणि असं काहीसं आमचं चालू असतं. तुम्ही पण तुमच्या मम्मीच्या साड्या नेसत असाल, कारण प्रत्येकच मुलीला आईची साडी नेसायला वगैरे अगदी हक्काने आपण घेतो आणि नेसत असतो. तसंच काहीसं माझं पण आहे. आणि ह्यातली कुठली साडी तुम्हाला सगळ्यात जास्त आवडली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ह्याच सारखं अजून तुम्हाला माझं कसलं कलेक्शन बघायला आवडेल हे पण मला कमेंटमध्ये सांगा. मला वेस्टर्न वेअरचं आणि टॉपचं कलेक्शन दाखव हे पण आलेलं, तर ते पण मी शेअर करण्याचा प्रयत्न करेल. बट ते सोडून आणखी काय बघायला आवडेल ब्लॉगमध्ये हे पण मला नक्की सांगा. चला तर मग भेटूया पुढच्या अशाच छान छान ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत खुश राहा, काळजी घ्या, बाय.